नमस्कार मित्रांनो, आज आपण वजन वाढविण्याचे आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. जर आपल्याला आपलं वजन वाढवायचं असेल, तर हे सोपे उपाय आणि प्रभावी उपाय घरच्या घरी करून पहा. त्याचा नक्कीच तुम्हाला छान फायदा होईल. पहिला उपाय आहे तूप आणि दूध. वजन वाढवण्यासाठी तूप आणि दूध हा एक जबरदस्त उपाय आहे बघा. रोज रात्री गोड दूध घ्या, त्यात खडीसाखर घालू शकता आणि त्यात 1 चमचा तूप मिसळायचं. यामुळे शरीराला खूप ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते आणि वजन पण वाढायला मदत होते. दुसरा उपाय आहे मध आणि बदाम. रोज सकाळी 1 चमचा मध आणि 5 ते 6 बदाम खा. हा वजन वाढवण्याचा फार उत्तम उपाय आहे. यामुळे पचन प्रणालीला पण ताकद मिळते आणि शरीरामधलं मेटाबॉलिझम सुधारतं आणि छान वजन वाढायला लागतं. तिसरा उपाय तीळ आणि गूळ. आपल्या सगळ्यांनाच तिळगुळ माहिती आहे. आपण संक्रांतीला तिळगुळ खात असतो, परंतु तो इतर वेळी पण आपण खाऊ शकतो. मी तो कधी खायचा, किती खायचा हे सगळं सांगितलेलं आहे. पण हा उपाय वजन वाढवण्यासाठी फार उपयोगी पडतो. जेव्हा आपण तिळगुळ खातो तर आपल्या शरीरातली ऊर्जा पण वाढते आणि आपल्या शरीराची ताकद पण वाढते आणि आपल्या शरीरातल्या हाडांचं आणि मांसाचं पण वजन छान वाढतं. मित्रांनो, चौथा उपाय ड्रायफ्रुट्स. आपल्या सगळ्यांना ड्रायफ्रुट्स माहिती आहे. जसं काजू आहे, बदाम आहे, अक्रोड आहेत, नंतर किशमिश आहे. आपल्या आहारात या ड्रायफ्रुटचा समावेश करा. हे शरीराला आवश्यक पोषण देऊन तुमचं वजन वाढवतील. हे ड्रायफ्रुट्स मूठभर दिवसातून 2 ते 3 वेळा घेतल्यावर आणि दुधाबरोबर घेतल्यावर फार छान वजन वाढतं. नंतरचा उपाय अश्वगंधा. ते सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास दुधाबरोबर 1 चमचा अश्वगंधेचा घेतला तर खूप छान फायदा होतो. त्याने सुद्धा वजन फार छान वाढतं. हे सगळे उपाय तुम्हाला वजन वाढवायला फार छान मदत करतील. जर वजन फार कमी असेल, तुम्ही कृश असाल आणि तुमच्या शरीराच्या अनुपाताच्या प्रमाणामध्ये तुमचं वजन अतिशय कमी असेल, तर हे सगळे उपाय करा. तुम्हाला फार छान फायदा होईल. परंतु त्याबरोबर याचं पण ध्यान ठेवायला हवं, की तुमची भूक चांगली हवी. भूक चांगली असेल तर तुम्ही हे जे घेणार आहात त्याचं पचन चांगलं होईल आणि त्यासाठी मी काही पचन सुधारण्याचे व्हिडिओ पण आधी केलेले आहेत. ते पण बघा. त्याचा पण छान फायदा करून घ्या आणि तुमचं पचन, तुमचं मेटाबॉलिझम आणि तुमच्या शरीराच्या धातूंमध्ये असणारा अग्नी सुधारला की तुमचं वजन छान वाढायला लागेल. हे सगळे उपाय करून पहा. तुम्हाला त्याचा फार छान फायदा होईल. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.